अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजची जी माहिती असणार आहे ती असणार आहे खास दत्त जयंतीसाठी. कारण येत्या 15 डिसेंबर 2024 वार आहे रविवार आणि या दिवशी आहे दत्त जयंती. अगदी वर्षभर आपण ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस दत्त जयंती आणि येत्या 15 तारखेला तो आलेला आहे. दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा ज्या आहेत त्या सुरू करायच्या असतात. म्हणजे याआधी 21 दिवसांची सेवा असते, 11 दिवसांची सेवा असते. याबद्दलची माहिती आधीच म्हणजे ह्या आधीच व्हिडिओ जे आहेत ते आलेले आहेत चॅनलवरती. पण ज्यांना काहीच सेवा करणं शक्य झालं नाही, त्यांच्यासाठी म्हणजे आजपासून तुम्ही 15 तारखेपर्यंत अतिशय सोप्या अशा सेवा आहेत ज्या करू शकता आपण. आणि इथे बघा आता सोपी सेवा, अवघड सेवा, मग सोप्या सेवेने कमी फळ मिळतं, अवघड सेवेने जास्त फळ मिळतं असं काही नाही आहे. कारण बघा सेवा आपण करणार आहोत तर आपला विश्वास असणं महत्त्वाचं आहे आणि किती आपण श्रद्धेने करतो हे देखील महत्त्वाचं आहे. अर्थात आपण ज्या सेवा करणार आहोत म्हणजे जास्तीच्या सेवा ज्या करणार आहोत त्याचं फळ जे आहे ते आपल्याला मिळणारच असतं. पण बऱ्याचदा असं होतं की कामामुळे आपल्याला जमत नाही किंवा मग मुलं लहान असतात किंवा मग कुटुंब मोठं असतं, घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना वेळ मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक महिलेला इच्छा असून सुद्धा सगळ्या सेवा ज्या आहेत त्या करणं शक्य होत नाही. त्यामुळे बघा ज्यांना काहीच करणं शक्य झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत काही गोष्टींचं जर पालन केलं किंवा काही सेवा ज्या आहेत त्या आवर्जून केल्या तर निश्चितच त्याचं फळ जे आहे संपूर्ण फळ आपल्या कुटुंबाला जे आहे ते मिळणार आहे. तर कुठल्या सेवा करायच्या आहेत आपल्याला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नाही आहे त्यांनी आजपासून काय काय करायचं आहे ते जाणून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला केंद्रात जायचं आहे आणि एक श्रीफळ ठेवायचं आहे स्वामींच्या पुढ्यात आणि स्वामींना सांगायचं आहे की मी अशी अशी सेवा करणार आहे आणि तुम्ही या सेवा ज्या आहेत ते माझ्याकडून करून घ्या. आता आपण जेव्हा ही जबाबदारी स्वामींवर टाकतो तेव्हा निश्चितच स्वामी महाराज सगळं काही आपल्याकडून करून घेत असतात. तर सगळ्यात आधी बघा स्वामीचरित्र पारायणाचे आपण पाठ करू शकतो आणि ह्या 7 दिवसामध्ये तुम्ही 11 पाठ केलेत तरी देखील चालेल. कारण स्वामीचरित्र वाचायला पाऊण ते 1 तास लागतो. त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये जर 2 पारायणं केलीत ना तर आरामात ह्या 7 दिवसामध्ये 11 जे पारायण आहेत ते तुमच्याकडून होतील. आता तुम्ही 7 दिवसामध्ये 7 पारायण देखील करू शकता. म्हणजे दररोज 1 जर पारायण केलं तरी देखील चालेल. स्वामीचरित्र सारामृतामध्ये बघा 1 ते 21 अध्याय आहेत. त्यामुळे दररोज नित्यनेमाने तुम्ही एका बैठकीमध्ये हे वाचायचे आहेत. अगदी छोटे-छोटे अध्याय आहेत, भाषा देखील सोपी आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे वाचणं शक्य होतं. तर पहिली ही सेवा आहे आणि आपण ही जी सेवा आहे ती संकल्प घेऊन सुद्धा करू शकतो. म्हणजे तुमच्या जर काही इच्छा असतील तर ह्या संकल्पामध्ये तुम्ही सांगू शकता किंवा निस्वार्थपणे जरी तुम्ही सेवा केलीत तरी देखील आपल्या इच्छा, मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणारच आहेत. आता यामध्ये दुसरी जी सेवा आहे ती म्हणजे बघा तारक मंत्राचं अनुष्ठान. आता तारक मंत्राचं अनुष्ठान म्हणजे काय तर आपण 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस अशा प्रकारे तारक मंत्राचं अनुष्ठान जे आहे ते करू शकतो. म्हणजे 11 दिवस तुम्ही रोज 11 वेळेस तारक मंत्र जे आहे ते म्हणायचं आहे. हे झालं 11 तारक मंत्राचं अनुष्ठान. तुम्ही आजपासून जर 11 दिवस 11 वेळेला हे 7 म्हणजे तुम्ही केलं तरी देखील चालेल किंवा मग या 7 दिवसामध्ये जर करायचं असेल तर 7 वेळेस 7 दिवस असं आपल्याला हे अनुष्ठान जे आहे ते तुम्ही करू शकता. आता ही जी सेवा आहे ना ती तुम्ही संकल्प न घेता सुद्धा करू शकता. म्हणजे बघा दररोज आपण स्वामीचरित्राचं पारायण करायचं आहे, त्यानंतर तारक मंत्र आणि 11 माळा आपल्याला स्वामी समर्थ मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला दररोज आजपासून ही सेवा जी आहे ती करायची आहे. याचं देखील फळ आपल्याला मिळणारच आहे. या व्यतिरिक्त बघा ज्यांना इतकाही वेळ नसेल म्हणजे स्वामीचरित्राचा एक पाठ करणं देखील तुम्हाला जर शक्य होणार नसेल तर तुम्हाला 10 ते 15 मिनिटाची सेवा जी आहे ती करायची आहे. तर त्यासाठी बघा तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ असणं महत्त्वाचं आहे. यामध्ये बघा गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका आहे. ही जी अवतरणिका आहे ती दररोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी वाचायची आहे आणि या 7 दिवसामध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही जर रोज ही अवतरणिका वाचलीत तर बघा तुम्हाला गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र वाचल्याचं फळ जे आहे ते मिळणार आहे. आणि ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला ओम गंग गणपती नमः म्हणायचं. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची. शक्यतो 11 माळ जप करण्याचा प्रयत्न करा. पण जर शक्य नसेल तर एक माळ स्वामी समर्थ मंत्राची करायची आणि त्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. आता बघा अवतरणिका म्हटली तर गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी तुम्हाला एक 12 ते 14 मिनटं लागतील आणि स्वामीचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी तुम्हाला 5-6 मिनटं लागतील आणि जप करण्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला 15 ते 20 मिनटं लागतील. पण एवढा वेळ तर आपल्याला काढावाच लागेल.
त्यामुळे बघा तुम्हाला काहीच सेवा करणं शक्य झालेलं नाही आहे, तरी ही जी सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करा. ह्या सेवेने देखील तुम्हाला जे फळ मिळायला हवं ते मिळणार आहे. कारण बघा स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाहीत. स्वामी म्हणत नाहीत, की दिवसभर माझ्यासमोर बसून सेवा कर. पण जी काही सेवा करणार आहेस ती मनोभावे आणि विश्वासाने कर आणि तुझं चित्त थाऱ्यावर ठेवून कर. कारण बघा बऱ्याचदा काय होतं, की आपण वाचन करतो पण आपलं जे काही आपल्या ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत ना, त्याचा विचार आपल्या मनात सतत चालू असतो आणि आपलं मन लागत नाही आणि हीच खरी आपली परीक्षा असते. जेव्हा आपण वाचन करायला बसतो तेव्हा आपली दुःख, आपली संकट आपल्या डोळ्यासमोर फिरणारच आहेत. पण तरीही त्यापासून थोडं दूर होऊन स्वामींशी एकरूप होण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो आणि जेव्हा आपण स्वामींशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा निश्चितच स्वामी महाराज आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी ह्या दूर करत असतात. आणि आपण स्वामींकडे जे काही मागू ते स्वामी आपल्याला देत असतात. पण त्याची एक योग्य वेळ ठरलेली असते आणि आपल्याला घाई असते आणि कुठेतरी मग आपण स्वामींवरती नाराज होतो. त्यामुळे निस्वार्थ भावाने आपण स्वामींची सेवा केली तर निश्चितच स्वामी महाराज सदैव आपल्यावरती त्यांचं कृपाछत्र जे आहे ते ठेवत असतात. त्यामुळे ही जी 15 मिनिटाची सेवा आहे गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका आणि त्यासोबतच तारक मंत्र देखील अत्यंत प्रभावी आहे. तर ह्या सेवा ज्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. व्हिडिओतील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.